दंडवत प्रणाम. मी महानुभाव पंथी अमर आपलं स्वागत करतो नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. कल्पना करा, 800 वर्षापूर्वीचा काळ आहे. गोदावरीच्या शांत काठावर एक असं गाव वसलेलं आहे जिथे साक्षात ईश्वर एका मानवी रूपात वावरत होता. एक असा पंथ ज्याने त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, अहिंसेचा मंत्र दिला आणि मराठी भाषेला साहित्याचं लेणं केलं. तो म्हणजे महानुभाव पंथ. पण तुम्हाला माहित आहे का, अहिल्यानगरच्या याच मातीत एक असं रहस्य दडलंय, त्याला त्रयमठ म्हणतात. 3 मठ, पण त्यामागची शक्ती मात्र एकच. असं काय घडलं होतं त्या 12व्या शतकात की आजही डोमेग्रामच्या हवेत श्री चक्रधर स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते. चला या महानुभाव पंथाच्या इतिहासातील सर्वात पवित्र पाऊलखुणांचा शोध घेऊया. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या भ्रमण काळात अनेक ठिकाणी वास्तव्य केलं, पण डोमेग्रामचे महत्व काही वेगळेच आहे. ते तत्कालीन डोमेग्राम म्हणजे ज्ञानाचं विद्यापीठ होतं. पंथातील महत्वाचे ग्रंथ जसे की लीळाचरित्र आणि स्थानपोथी यांची पाळमूळ याच भूमीत रुजलेली आहे. येथे 3 मठ एका ओळीत उभे आहेत, जणू काही ते इतिहासाचे 3 अध्याय आहेत. प्रसन्न मठ हा लाकडी मठ म्हणजे आनंदाचे प्रतीक. एकदा स्वामी अत्यंत उदास असताना श्री गोविंद प्रभूंची प्रसाद लूट पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, म्हणून याचे नाव प्रसन्न मठ पडले. येथेच मध्यरात्री स्वामींच्या देहातून दिव्य प्रकाश बाहेर पडला होता, ज्याने सारा परिसर उजळून निघाला होता. उंच मठ हा पाषाणातून घडलेला मठ थोडा उंचावर आहे. येथे एक लोपे स्थान आहे. स्वामी भक्तांच्या गप्पा चोरून ऐकत, जेणेकरून त्यांच्या मनातील शंका आणि भाव त्यांना समजतील. येथील उडी यांचे स्थान आजही शिष्यांच्या परीक्षेची आठवण करून देते. राजमठ हा स्वामींच्या निवासाचे मुख्य केंद्र. 20 लाकडी खांबावर उभा असलेला हा मठ वैराग्याच्या तेजात नावून निघालेला होता. येथील ओटा म्हणजे ज्ञानाचे सर्वोच्च व्यासपीठ. महानुभाव पंथात नागदेव आचार्य यांचं स्थान अढळ आहे. डोमेग्राम मध्ये स्वामींनी भट्टवासांना केवळ ज्ञान दिलं नाही, तर त्यांना घडवलं. राजमठाच्या उंबरवट्यावर उभे राहून स्वामींनी आपला एक पाय भट्टवासांच्या हृदयावर ठेवला आणि त्यांना परमानंदाची अनुभूती झाली. हा उंबरवटा आजही पंथात अत्यंत पवित्र मानला जातो. भोजनानंतर स्वामी भट्टवासांचा हात धरून रायांगणात शतपावली करत, ज्याला वेडे करणे म्हणतात. ईश्वरांचा स्पर्श आणि भक्तांची ओढ याचं हे जिवंत उदाहरण आहे. स्वामी केवळ मठात बसून उपदेश देत नसत, ते गोदावरीच्या दक्षिण काठावर विहरणाला जात. तिथल्या यमलाजून पिंपळ आणि लिंबाच्या झाडाखाली स्वामी निरूपण करत. निसर्गातील प्रत्येक कणाशी स्वामींचा संवाद होता. स्वामी जेव्हा विहरणाला जात तेव्हा ते दिशांचे अवलोकन करत. त्यांच्या दृष्टीने अमंगल दिशाही मंगल होत असत. हा केवळ चमत्कार नव्हता, तर सृष्टीला पवित्र करण्याचा एक मार्ग होता. ज्या काळात समाजात प्रचंड भेदभाव होता, तिथे महानुभाव पंथाने एक क्रांती घडवून आणली होती. महादाईसा आणि औसा यांसारख्या स्त्रियांना स्वामींनी ब्रह्मविद्येचे अधिकार दिले. महादाईसांनी तर स्वामींच्या आठवणीवरून जगातील पहिले चरित्र लीळाचरित्र लिहिण्यासाठी पाया रचला. एका निरश्री स्त्रीचे बाळंतपण आपल्या शिष्याकडून करून घेणे आणि तिची मायेने चौकशी करणे हे स्वामींच्या करुणेचे प्रतीक आहे. त्यांनी धर्माला केवळ कर्मकांडापुरते मर्यादित न ठेवता त्याला माणुसकीची जोड दिली. ज्ञानाचा खरा प्रकाश. पंडित माईम भट्ट आपल्या विद्येने अत्यंत गर्विष्ठ होते. ते स्वामींना भेटायला आले, पण स्वामींनी या त्रयमठाच्या ओट्यावर बसून असा काही बोध दिला, माईम भट्टांचे डोळे उघडले. त्यांनी सर्व पांडित्य स्वामींच्या चरणी अर्पण केले आणि ते स्वामींचे निस्सीम भक्त झाले. हाच तो क्षण होता जिथून महानुभाव साहित्याची गंगोत्री उगम पावली. मित्रांनो, डोमेग्रामचा हा त्रयमठ म्हणजे केवळ जुन्या वस्तू नाहीत, हे ते प्रवेशद्वार आहे जिथून महानुभाव पंथाची ब्रह्मविद्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. आजही तिथल्या वास्तूत फिरताना असं वाटतं की भिंतीमधून स्वामींच्या निरूपणाचे शब्द ऐकू येत आहेत. ज्या मातीत प्रत्यक्ष परमेश्वराचे पाय लागले, जिथे भक्ती आणि ज्ञानाचा संगम झाला, अशा या पवित्र डोमेग्रामच्या भूमीत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.